इयत्ता 9वी, विषय इतिहास, पाठ 2, भारत 1960 नंतरच्या घडामोडी. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री डॅश होते. पर्याय अ. राजीव गांधी, ब. श्रीमती इंदिरा गांधी, क. एच.डी. देवेगौडा, ड. पी.व्ही. नरसिंहराव. उत्तर अ. राजीव गांधी. 2. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश होत. पर्याय अ. डॉक्टर वर्गीस कुरियन, ब. हो डॉक्टर होमी भाभा, क. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, ड. नॉर्मन बोरलॉग. उत्तर क. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. जोड्या आहेत. 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी, 2. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, 3. पी.व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा, 4. चंद्रशेखर मंडल आयोग. तर याची चुकीची जोडी आहे 4. चंद्रशेखर मंडल आयोग. प्रश्न दुसरा अ. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा. पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा. उत्तर भारताचे पंतप्रधान व त्यांचा कालावधी, पंतप्रधानाचे नाव व त्यांचा कालावधी. जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964, गुलजारीलाल नंदा 1964, लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966, गुलजारीलाल नंदा 1966, इंदिरा गांधी 1966 ते 1977, मोरारजी देसाई 1977 ते 1979, चरण सिंग 1979 ते 1980, इंदिरा गांधी 1980 ते 1984, राजीव गांधी 1984 ते 1989, विश्वनाथ प्रताप सिंग 1989 ते 1990, चंद्रशेखर 1990 ते 1991, पी.व्ही. नरसिंहराव 1991 ते 1916, 96, अटल बिहारी वाजपेयी 1996, एच.डी. देवेगौडा 1996 ते 1997, आय.के. गुजराल 1997 ते 1998, अटल बिहारी वाजपेयी 1998 ते 2004, मनमोहन सिंग 2004 ते 2014 आणि नरेंद्र मोदी 2014 ते वर्तमान. व टिपा लिहा. 1. जागतिकीकरण. उत्तर जागतिकीकरण म्हणजे जगातील देशांचे आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एकमेकांशी अधिक जवळ येणे. 1991 नंतर भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारल्यामुळे परकीय गुंतवणूक वाढली, माहिती तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला गेला. 2. धवल क्रांती. उत्तर दूध उत्पादन वाढवण्यासाठी भारतात राबवलेली चळवळ म्हणजे धवल क्रांती होय. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली सहकारी दूध संघाची स्थापना झाली. यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आणि भारत दूध उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. प्रश्न तिसरा आहे. पुढील विधाने सहकारानं स्पष्ट करा. 1. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. उत्तर मोरारजी देसाई यांचे सरकार जनता पक्षाच्या अंतर्गत मतभेदामुळे अस्थिर झाले. पक्षातील नेत्यामध्ये सत्ता व धोरणाबाबत एकमत नव्हते. त्यामुळे पक्षात फूट पडली आणि सरकारला आवश्यक पाठिंबा टिकू शकला नाही. परिणामी त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले. 2. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर शीख अतिरेक्यांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत उग्र आंदोलन सुरू केले होते. त्यांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता आणि तेथून दहशतवादी कारवाया सुरू होत्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे शांती प्रस्थापित करण्यासाठी सरकारला लष्कर पाठवावे लागले. 3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर स्वातंत्र्यानंतर भारताला आर्थिक विकास
दारिद्र्य निर्मूलन आणि औद्योगिकीकरण यासारख्या समस्या सोडवायच्या होत्या. देशाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा म्हणून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न 14 आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले? उत्तर: 1991 हे वर्ष जागतिक तसेच भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि शीतयुद्ध संपले. त्यामुळे जगातील दोन ध्रुवीय सत्ता संतुलन बदलून नवीन जागतिक व्यवस्था निर्माण झाली. भारतामध्येही याच काळात मोठे आर्थिक बदल सुरू झाले. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण यासारख्या सुधारणा लागू केल्या. या सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी खुली झाली. उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रांचा विकास वेगाने झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. त्यामुळे 1991 हे वर्ष जागतिक राजकारणात शीतयुद्ध समाप्तीचे आणि भारतात आर्थिक सुधारणांच्या नवीन युगाची सुरुवात करणारे ठरले. 2. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. स्वातंत्र्यानंतर भारताने समाजवादी विचारसरणीवर आधारित मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. 2. नियोजन आयोगाची स्थापना करून पंचवार्षिक योजनांद्वारे विकास साधण्यात आला. 3. औद्योगिकीकरण, स्वावलंबन आणि सामाजिक न्याय यांना प्राधान्य देण्यात आले. 4. भारताने शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा संतुलित विकास करण्याचा प्रयत्न केला. 5. हरित क्रांती आणि धवल क्रांतीमुळे कृषी व दुग्ध उत्पादनात मोठी वाढ झाली. 6. 1991 नंतर आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे परकीय गुंतवणूक वाढली आणि माहिती तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राचा मोठा विकास झाला. 5. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. भारतापुढील आव्हाने व बलस्थाने. उदाहरणार्थ, भारत पाकिस्तान युद्ध, विविधतेही एकता, दारिद्र्य, नियोजनबद्ध विकासाचे धोरण व औद्योगिकीकरणावर भर, शेजारी राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण, अण्वस्त्र सज्जता, फुटीरतावाद, सशस्त्र लष्करी ताकद,